किती छान नरम शिजलंय ना. चला तर मग आज बनवूयात मटण. याच्यासाठी आपण 1 किलो मटण घेतलंय. एका अद्रक, लसूण, अर्धा टॅमॅटो घेतलाय, थोडीशी कोथिंबीर आणि जिरे वाटून घेऊया. नंतर मॅरिनेशनसाठी हळद, मीठ आणि ते वाटण लावूयात मटणाला. छान मिक्स करून अर्धा तास रेस्टसाठी ठेवून देऊया. नंतर कुकरमध्ये तेलावरती कांदा भाजून घेऊयात. त्याच्यामध्ये हे मॅरिनेट झालेलं मटण टाकूयात. थोडं परतून घेऊयात आणि त्याच्यामध्ये अंदाजानुसार थोडं पाणी घालूयात. कुकरचं झाकण लावून 6 ते 7 छान शिट्ट्या घेऊयात. नंतर फोडणीची तयारी करूया. कढईमध्ये तेल, खडे मसाले, कांदा घालून सगळे आपले सुके मसाले घालून घेऊयात. हळद, मीठ, लाल तिखट, मटण मसाला, धनेपूड ते घातल्यावरती आपलं भाजकं वाटप लावून घेऊया. कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर घातलेलं वाटप. तर तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊयात. त्याच्यामध्ये मटण घालूयात. छान 5 ते 10 मिनटं स्लो गॅसवरती उकळी काढून आपलं मटण तयार आहे खाण्यासाठी. नक्की करून बघा.